हॅलो एव्हरीवन, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट अँड ब्युटी थेरपिस्ट राधा. आज मी माझ्या स्टुडंट्सना सहावार साडींची काष्टा साडी कशी नेसायची हा डेमो दिला होता. मी तो डेमो माझ्या स्टुडंटवरच दिला होता. स्टुडंट्सचे काही क्वेश्चन्स होते ते विचारत, त्यांना ते क्वेश्चन्स विचारत, त्यांना त्याचे सोल्युशन सांगत, साडीचं व्यवस्थित काठ घेऊन, पदर घेऊन पोटावरती व्यवस्थित गाठ मारली आणि त्या गाठीला डबल सिक्युअर केलं. 2 गाठी मारल्या आणि आपल्या सेफ्टी पिनने त्याला सिक्युअर केलं, जेणेकरून आपले ते गाठी निघणार नाहीत. पुन्हा त्यानंतर पाठीमागचा जो डाव्या पायावरचा जो भाग होता त्याला पाठीमागून आपल्याला खोचा करायचा होता. सो ते खोचा करण्यासाठी आपण तिला टर्न आउट केलं आणि पाठीमागचा जो भाग होता तो घेतला आणि त्याचे आपण छोटे छोटे प्लेट्स केले. प्लेट्स व्यवस्थित हाताने क्लिअर केले आणि त्या प्लेट्सला आपण एक पिन लावून घेतली, जेणेकरून ते प्लेट्स सिक्युअर राहतील. आणि त्यानंतर तिचे कमरेतली साडीचा जो भाग होता तो व्यवस्थित करून घेतला, प्लेन केला. त्यानंतर पुन्हा त्याला डबल सिक्युअरसाठी आपण आणखीन एक पिन लावली कमरेच्या इथे, जेणेकरून आपला तो काष्टा असेल जो काही असेल तो सुटणार नाही. आणि त्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित केलं आणि तिच्या पुन्हा उजव्या पायावरून आपला जो दुसरा भाग होता तो दुसरा भाग आपण पुढच्या साईडने घेतला, कारण त्याने आपल्याला पदर करायचे होते. आणि त्यानंतर मग मी साडीच्या पदराचे व्यवस्थित प्लेट्स केले आणि एक सिंगल प्लेट्स जितक्या तिच्या खांद्यावरती तिला हवं होतं, जितकं तिला व्यवस्थित दिसेल इतकंच घेतले. एक प्लेट्स व्यवस्थित केल्या आणि त्यानंतर तिच्या खांद्यावरती आपण ते प्लेट्स व्यवस्थित टक करून दिले. आणि त्याआधी म्हणजे व्यवस्थित खांद्यावरती पिन लावण्याआधीही एकदा पुन्हा व्यवस्थित बघून घेतलं की एखादा कुठला पदर निसटला तर नाही आहे की नाही, निघाला आहे की नाही. सो ते बघून पुन्हा मग आपण व्यवस्थित तिला पिन सिक्युअर करून दिली आणि त्यानंतर तिला आपण टर्न केलं आणि पुढच्या साईडने जो आपला एक्स्ट्रा पदर येतो तर तो व्यवस्थित करण्यासाठी आपण आधी एक सिंगल प्लेट्स घेऊन आपण त्याला हाताच्या साह्याने आपण त्याला आपली हाताची ऊब देऊन व्यवस्थित ते प्लेट्स केले. आणि साडी चांगली असल्यामुळे ते प्लेट्सही व्यवस्थित छान बसतात. आणि त्यानंतर उरतो तो शेवटचा पदर केल्यानंतरचा जो भाग असतो तो आपल्याला आपल्या काष्टाच्या पाठीमागच्या साईडने पिन लावून सिक्युअर करायचा आहे. जितका तिला टाईट हवा आहे तितका टाईट करून ते सिक्युअर करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर तो पदर होता, ते पदराचे काही भाग होते ते उलटसुलट झाले होते. सो ते आपण व्यवस्थित करून त्याला थोडंसं रोल केलं, फोल्ड करून दिलं. आणि त्यानंतर पायावरचा जो भाग होता त्याला सुद्धा आपण व्यवस्थित प्लेट्स करून खाली पिन लावून दिली, म्हणजे जेणेकरून तिचा तो पायाचा जो काठ होता तो तिच्या पायामध्ये अडकणार नाही चालताना. सो ते आपण व्यवस्थित सिक्युअर करून पिन लावून दिले. दोन्ही पायाचे काठ लेगिन्सला आतल्या साईडला आपली जी काही लेगिन्स असते काष्टा साडी नेसण्याआधी जी आपण लेगिन्स घातलेली असते तर त्या लेगिन्सला धरून आपल्याला सेफ्टी पिनने ते सिक्युअर करायचं आहे. तर अशा पद्धतीने काष्टा साडी व्यवस्थित नेसून झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि जर कोणाला काही डाऊट्स असतील तर प्लीज त्याने कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. पदर केल्यानंतर जो भाग उरतो तर माझे स्टुडंट सांगत होते की बऱ्याचदा ते असे प्लेट्स एक सिंगल प्लेट्स करतात आणि तिथे पिन लावून टक करतात, पण ते दिसताना खूप विचित्र दिसतं. सो ते तसं न करता त्याला व्यवस्थित प्लेन खाली सोडून द्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता त्यानंतर आपली साडी इतकी व्यवस्थित आणि सोबर बसली. हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की कमेंट करा. थँक्यू.